मोठं वादळ मतांच्या रूपानं बघायला मिळालं। तर इकडे कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। अगदी तासाभरापासून 2 तासांपासून कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो ठिकठिकाणी सुरू झाला आहे। देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम, या दोन्ही गोष्टींनी त्याला हा मोठा विजय मिळवून दिलेला आहे। महाराष्ट्राची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी परत मुख्यमंत्री व्हावं। हो, यावरून हे आपण समजू शकतो की महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं। मधल्या काळामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले, त्या काळामध्ये एक आई म्हणून तुम्ही त्या घटनाक्रमाला कशा प्रकारे बघत होता आणि आजचा विजय? मला कधीच आरोप प्रत्यारोपांमध्ये तथ्य वाटत नाही, कारण माझा मुलगा काय आहे हे त्याला मला पूर्णपणे माहित आहे, त्यामुळे मी कधीच त्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही। जे यश मिळालं काय वाटतं, काय कारण आहे? लाडक्या बहीण असेल किंवा इतर योजना असेल, त्यांचं एक व्हिजन आहे महाराष्ट्राला घेऊन? नाही, लाडक्या बहिणींचं तर यश आहेच, पण त्याचं जे अविश्रांत त्याची जी मेहनत आहे आणि त्याची जी लोकप्रियता आहे त्याचंच हे यश आहे। तुमचं फोनवर संवाद झाला, काय बोलणं झालं? नाही झाला फोनवर, नाही, अजिबात नाही झाला, काहीच नाही झालं। तुमचा मुलगा आता लाडक्या बहिणींचा देवा भाऊ झालेला आहे, त्याला बहिणी भेटलेल्या आहेत, तुम्हाला मुली मिळाल्या? हो, मुलगी नव्हती ना मला, त्यामुळे इतक्या मुली मिळाल्या। यशाचं कसं मूल्यमापन कराल तुम्ही या सगळ्या गोष्टी? काय नाही, मला तो अतिशय हुशार आहे, चतुर आहे, प्रत्येक गोष्टीला बरोबर न्याय द्यायची त्याची हे आहे, हिम्मत आहे, त्याच्यामुळे तो विजय झाला। 220च्या जवळपास जागा मिळताना दिसत आहे, एक सर्वाधिक ऐतिहासिक असा विजय असेल। बरोबर आहे ना, त्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासून आणि तसं 5ही वर्ष त्यांनी व्हिजन ठेवलं हे आपल्या समोर, आणि त्या दृष्टीने त्यांनी मेहनत केली। 24 तासातले तो मुलगा 2-3 तासाच्या वर झोपलेला नाहीये कधी। कधी बोलणं व्हायचं प्रचार काळामध्ये, कधी संवाद व्हायचा मागच्या? नाही, तो नाही, काही नाही, कारण तो इतका बिझी होता की सकाळी उठल्याबरोबर बाहेर पडायचं, रात्री केव्हा तरी यायचं, त्यामुळे विशेष काही संवाद नव्हता होत। काकू, आता त्याला मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाहायचं आहे का? तुमची इच्छा आहे का? पाहिलेलं आहे मी त्याला मुख्यमंत्री म्हणून, मला असे मुख्यमंत्री पण परत एकदा मी त्याला मुख्यमंत्री झालेलं पाहिलं आहे, त्यांनी किती चांगलं काम केलं, लोकांनी किती प्रशंसा केली हे पण मला माहिती आहे, आणि आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे, आणि 5 वर्षाच्या अनुभवानंतर तो अतिशय उत्कृष्टपणे वरती जाईल। याच्या गोष्टी असेल ज्या गोष्टी त्यांनी आता पुढच्या 5 वर्षात पूर्ण करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या मुलाकडनं काय अपेक्षा तुम्हाला? एक आई म्हणून, महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून काय अपेक्षा तुम्हाला? मला काही नाही, त्यांनी सगळं राज्य सुचारूपणे तो चालवेल त्याची मला खात्री आहे, आणि सगळ्या लोकांना तो न्याय देतो, त्याच्या स्वभावात हे नाही। जे कोणी त्याच्याकडे येतील त्यांना जितका काही ज्या प्रकारे न्याय देता येईल त्या प्रकारे तो न्याय देतो, आणि बाकी तर सगळं काय मधल्या काळात त्यांच्या प्रतिमेला घेऊन आक्रमण झाले वेगवेगळे, त्याला घेरण्याचा प्रयत्न झाला, कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला। राजकारणात हे चालूच असतं, पण देवेंद्र कधीच अशा गोष्टींनी विचलित होत नाही, किती कोणी कॉर्नर करा, किती टीका करा, कारण त्याला हे माहित आहे, तो अविचल असतो की हे सगळं काही खोटं आहे, आणि जनतेलाही हे माहित आहे, त्याच्यामुळे तो खूपच ठाम आहे स्वतः सगळ्या बाबतीत। नव्या युगातला अभिमन्यू असा प्रचार होत होता, तुम्हाला आता विश्वास झालेला तुमचा मुलगा अभिमन्यू? बिल्कुल 100% अभिमन्यू। हिंदी में? अरे बाप रे, हिंदीत। आज जो रिजल्ट आए हैं, आपकी पहली प्रतिक्रिया क्या है? आप किस तरीके से खुशी जता रहे हैं? मुझे बहुत खुशी हुई है, मुझे कॉन्फिडेंस भी था, लेकिन जब तक